स्पेलिंग बघू आपण, स्पेलिंगचा टॉपिक. काय नाही, स्पेलिंग जनरली काय चुकवतात, AUIE याला थोडं मागं पुढं करतात, किंवा मग डबल S असतो, डबल M असतो, डबल T असतो, तिकडे सिंगल करतात, डबल E असतो, तिकडे सिंगल असेल तर डबल करतील, डबल असेल तर सिंगल करतील. हा अकोमोडेशनमध्ये डबल C डबल M आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कमिटीमध्ये डबल M डबल T आणि डबल E आहे, हे लक्षात ठेवायचं. सिम्पल. पुढं ऑकरन्समध्ये डबल C आणि डबल R आहे. ऑकरन्स हा बघा, ऑकरन्स. एम्बारस आणि हॅरस. आता एम्बारसमध्ये डबल R डबल S आहे, पण हॅरसमध्ये फक्त डबल S आहे. ओके. हॅरस काय मोठी गोष्ट नाही, एम्बारस खूप मोठी गोष्ट आहे, वाचायला पण मोठं वाटतं नाही का. जवळजवळ अर्थ आहेत दोघांचे सारखे, पण हे मोठं आहे म्हणून तिथं डबल R डबल S असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ट्रिक. हॅरस छोटंसं आहे म्हणून तिथं फक्त डबल S आहे. वॅक्सिनेशन जर आपला सायन्समध्ये पण असतो, याची स्पेलिंग काय लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकच लक्षात ठेवा, डबल C आहे वॅक्सिनेशनमध्ये. ब्युरोक्रॅसीमध्ये काय कराल तर तुम्हाला ब्युरोक्रॅसीमध्ये फक्त हे 3 शब्द लक्षात ठेवायचे, EAU हा क्रम लक्षात ठेवायचा ब्युरोक्रॅसीमध्ये. का? कारण तुम्हाला क्रॅसीची स्पेलिंग तर चुकणार नाही तुमची. ओके. कारण तुम्ही ऑटोक्रॅसी किंवा अरिस्टोक्रॅसी, ब्युरोक्रॅसी, इथे सगळीकडे क्रॅसी येतात. क्रॅसीचा अर्थ होतो रूल. तर मग क्रॅसी स्पेलिंग तर चुकणार नाही. आणि ब्युरो जर तुम्ही ब्युरो प्रोनाऊन्स करताय तर ब्यूर तर येईल तुमचं, BUR तरी चालू कराल तुम्ही. मग उरलं काय तुमचं, BUR संपला, क्रॅसी संपला, उरले हे 3 शब्द. मग तुम्हाला हे 3वरच लक्ष ठेवायचं आहे, हे नाही चुकले पाहिजे आपले. याचा क्रम E मग A आणि U, बस. ही स्पेलिंग काही चुकत नाही, नोकरशाही. लेफ्टनंट म्हणतो आपण, पण त्याची जी स्पेलिंग आहे ती तशी नाही आहे. त्याच्यामधला जो F आहे तो सायलेंट आहे, त्याच्यामुळे लेफ्टनंटची स्पेलिंग काय येईल तर लाय, जे म्हणतो आपण खोटं बोलणं, हे लक्षात ठेवा स्पेलिंग. लाय आधी तुम्हाला लिहावं लागणार आहे, मग U येईल. ओके. आणि मग टेनंट म्हणजे काय, भाडे करू. टेनंट म्हणजे भाडे करू. सो दॅट इज लाय यू टेनंट, म्हणजे भाडे करू खोटं बोलतात, भाडे करू असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लाय यू टेनंट, स्पेलिंग चुकणार नाही. हे बघा, लाय यू आणि टेनंट. ठीक आहे. गॅझेट हा तर आपला आवडीचा शब्द आहे, गॅझेटेड ऑफिसर. सो इथं वाटू शकते की डबल झेड आहे, पण तसं नाही आहे. गॅझेटमध्ये सिंगल झेडच आहे आणि डबल T आहे आणि शेवटी ईच आहे, सिंगल ई. तो गॅझेट. ठीक आहे, गॅझेट. पुढं बिलीव, रिलीव, ग्रीव. आता हे जे IE वाले जे आहेत ना, हे बघा IE वाले, हे म्हणते मी, हे कधी पण I नंतर ईच असतो, हे लक्षात ठेवा. कधी पण. फक्त जेव्हा ह्यांच्या आधी C येईल तर मग तो E नंतर I होतो, उलटा होतो. नाहीतर इन जनरल दरवेळी तो IEच असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा इथं C आला, इथं मग उलटं झालं, EI झालं. ओके. डिसिव्ह किंवा परसिव्ह पण एक शब्द येतो बघा, परसिव्ह, किंवा रिसिव्ह शब्द येतो, रिसिव्ह. तिथं पण C असतो, मग तिथं सगळे EI होतील. जेव्हा C येईल ना तेव्हा तिथं EI होईल. ओके. अशा पॅटर्नमध्ये. पण ते सोडून मग बाकी सगळ्या ठिकाणी IEच असेल. आई म्हणतो ना आपण, आई. सो आई सगळीकडे असणार आहे. एक्सेप्शन काय असणार आहे तर C. ठीक आहे. आई सगळीकडे असेल. IE आपण कसं प्रोनाऊन्स करू ना, IE. सो IE हा क्रम असणार आहे कधी पण. बिलीव असो, रिलीव असो, ग्रीव असो. एनन्स आणि एन्स. सो एन्स आणि एन्स. सो डिपेंडन्स, एव्हिडन्स, कॉन्फिडन्स, इथं तुम्ही ENCEच वापराल. आणि मेंटेनन्स, रिझेम्बलन्स, ॲपिअरन्स, इथं तुम्हाला ANCE वापरायचं आहे. यासाठी कोणताही ठोस नियम नाही, त्यामुळे शब्द वारंवार वाचूनच लक्षात ठेवायचं आपल्याला. मेंटेनन्समध्ये मेन आणि टेनन्स हे 2 भाग आहेत, मेंटेन नाही. ठीक आहे. इथं तुम्हाला चुकू शकतं. मेंटेनन्स जर तुमचा मेन आहे, आपला मेनशी एक्झाम देतो ना आपण, मेन. आणि टेनन्स जो आपला टेनंट भाडेकरूवाला नाही का, तो टेनन्स, पण तिथं C आहे. सो मेन आणि टेनन्स. मेंटेनन्स लिहिताना तुम्ही इथं हे टाकू शकता नाही का, मेंटेनवाला AIN टाकू शकता. तसं नाही घ्यायचं आपल्याला, मेंटेन EN घ्यायचं आहे इथं, EN आणि मग एन्स. पुढं ग्रामरमध्ये तुम्हाला E नाही पाहिजे, Aच पाहिजे. ठीक आहे. ग्रामरमध्ये E नसतो, Aच असतो. कॅलेंडर Aच आहे. डिझास्ट्रस. मिसेलेनियस म्हणजे मिश्र संकीर्णे, इथं SC आहे. काय लक्षात ठेवण्यानुसार काय न सोपं आहे मिसेलेनियस. परसिवरन्स म्हणजे चिकाटी, एंड्युरन्स. परोपकारी, चॅरिटेबल म्हणजेच काय, बेनेफिशंट. असं वाटू शकतो की बेनेफिशंट म्हणजे
लाभार्थी वगैरे नाही का, बेनिफिट झाला त्या माणसाला, तसं नाही. ॲक्च्युली ते उलट आहे त्याचा अर्थ, परोपकारी, चॅरिटेबल, बेनिफिशंट. बेनिफिशरी जे म्हणतो आपण ते लाभार्थी लोक आहेत. बेनिफिशरी, एखादी स्कीम आणली सरकारची तर दॅट इज बेनिफिशरी. पण हे बेनिफिसंट आहे. तो बेनिफिसंट म्हणजे परोपकारी. करेजियस, फिअरलेस, करेजियस बघा स्पेलिंग. हेमिस्फेअर म्हणजे अर्धगोल. लिटरेचर ही बघा इथं डबल टी आहे, साहित्यिक, लिटरेचर. पाश्चराईज स्पेलिंग बघा इथं चुकू शकते, TEU, निर्जंतुक करणे. रिसेम्बलन्स सारखेपणा, इथं शेवटी ANC, इथं ई टाकू शकतात एच्या जागी. व्हॅक्यूम म्हणजे निरोधक, इथं काय लक्षात ठेवाल तर W आहे. लायटनिंग म्हणजे आकाशातील वीज. नोटिसिएबल, सीएबल म्हणजे नोटीस, लक्षणीय, नोटिसिएबल. ओकेजनल बघा CC आहे, त्या ऑकरन्समध्ये पण CC होता, आपण आधी पाहिला होता, आणि इथं पण CC, ओकेजनल, प्रासंगिक. ॲन्सियंटची स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचतात ॲन्सियंट हिस्ट्री. ओमनिसियंट, ओमनियस आणि ऑप्युलंट. ओके बघा, ओमनिसियंट, ओमनियस आणि ऑप्युलंट. डॉमिनंट, डिफरन्स, डिसिप्लिन, एंट्रन्स आणि सस्पिशियस. सो ओमनियस, ओमनिसियंट आणि एन्स, अन्स, सफिक्स वर्ड्स लाईक डिफरन्स अँड एंट्रन्स आर फ्रिक्वेंटली रिपीटेड अक्रॉस डिफरंट एक्झाम्स. म्हणजे खूप वेळा विचारले. ओमनिसेंट आपण बघितलं आहे आधीच की ज्याला सगळं माहीत असतं. सायंट म्हणजे नॉलेज, ज्याला सगळं नॉलेज आहे असा. आता टॉप स्पेलिंग एरर्स आपण आधीच पाहिलं. अकोमोडेशन हे कमिटी, आई कसं वापरायचं हे पण सांगितलं. एन्स आणि इन्स हे सांगितलं. ग्रामरमध्ये ए असतो, ई नसतो. रूट वर्ड जे आहे ते तुमचे मिसेलेनियस, रूट वर्ड क्ल्यूज, पाश्चराईज फ्रॉम पाश्चर, SC मिसेलेनियसमध्ये आहे, SC इथं. व्हॅक्यूममध्ये W आहे. ॲडमिन वर्ड जे आहेत ब्युरोक्रेसी, लेफ्टनंट. एम्बारास, एम्बारासमध्ये बघा RR आणि SS आला, एम्बारास. अकोमोडेशनमध्ये CC, MM. पजेशनमध्ये SS आहे बघा, पजेशन. आणि सक्सेशनमध्ये CC, SS. एम्बारास म्हणजे टू प्लेस, गोंधळात टाकणे. अकोमोडेशन म्हणजे लिव्हिंग अरेंजमेंट, राहण्याची सोय. पोझिशन म्हणजे ओनरशिप, मालकी हक्क. आपण म्हणतो ना हे पोझिशन कधी भेटणार आहे पोझिशन फ्लॅटचं तुम्हाला, किंवा एखादा माणूस पॉझिटिव्ह असतो एखाद्या व्यक्तीबद्दल, स्वतः त्याचा मालक झालेला असतो तो माणूस. आणि सक्सेशन म्हणजे वारसा हक्क. हॅरॅसमेंट म्हणजे छळ करणे. इथं काय तुम्हाला सिंगल R आणि SS आहे, आपण आधी पण पाहिलं होतं हॅरॅसमेंट. बॅरिस्टरमध्ये RR आहे म्हणजे ॲडव्होकेट, लॉयर. कॉरलमध्ये RR आहे, LL सुद्धा आहे म्हणजेच भांडण, कॉरल्ड. आणि एम्बॅरसमेंटमध्ये RR आहे, ES आहे. एम्बॅरसमेंट म्हणजेच काय, ऑकवर्डनेस. लेफ्टनंट हे आपण आधीच पाहिले. लेफ्टनंट असं प्रोनाऊन्स करतात, पण स्पेलिंग कशी आहे, LIEUTENANT. कर्नल असं म्हणतात, पण इथं र नाहीचं स्पेलिंगमध्ये, COLONEL, कॉलोनल. ब्युरोक्रेसी स्पेलिंग आपण बघितले कसं बघायची, नोकरशाही. आणि सुपरिंटेंडंट, इथं चुकू शकता तुम्ही. का तर सुपरिंटेंडंट इथला N उडू शकता तुम्ही. सुपरिंटेंडंट म्हणजे आयगोन जर दिला तर तुम्ही तो करेक्ट घ्याल, पण तसा नाही, तुम्हाला इथं N पाहिजे, कळलं. सुपरिंटेंडंट लक्षात ठेवण्यासाठी ते ब्रेक केले, मग तुम्ही विसरणार नाही. आता बघा, जो मी तुम्हाला म्हटलं होतं C वाला रूल, C नंतर तुम्हाला I येईल का नाही, C नंतर काय येतील, EI उलट येईल. हे बघा, C नंतर EI, C नंतर EI, C नंतर EI. रिसीव म्हणजे मिळवणे, टू गेट. परसिव्ह म्हणजे अंडरस्टँड, समजून घेणे. आणि कन्सिव्ह म्हणजे टू थिंक, चिंतन करणे. आणि हे आपले बाकीच्या सगळ्या केसमध्ये IE असेल, जसं इथे एक्झाम्पल दिलं आहे बिलीव्हचं, IE. इंडिपेंडन्समध्ये काय नाही, सोपंच आहे. मेंटेनन्स, याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला मेंटेनची स्पेलिंग जी येते ती नाही घ्यायची आपल्याला. इथपर्यंत बरोबर आहे, पण इथं तुम्ही T नंतर AI घेतलं नाही का. आता मी लिहूनच दाखवतो आहे बघा. मेंटेन आपण असं लिहितो ना, तर मेंटेन इथपर्यंत बरोबर आलं, पण हा नाही घ्यायचा आपली, तर आपल्याला E चालू करायचं आहे, एनन्स, मेंटेनन्स. इथं चुकू शकता तुम्ही. रिपिटेशन सोपंच आहे. ॲक्वेटन्स बघा, एक ॲक्वेटन्स म्हणजे परिचय, फॅमिलॅरिटी. स्पेलिंग बघा कशी, ॲक्वेटन्स. ॲक्वेंट एवढं तुम्हाला असेल स्पेलिंग लक्षात ठेवायची, ACQUAINT. ओके, बाकी मग पुढं ANC म्हणजे काय, परिचय, फॅमिलॅरिटी. चान्सलर म्हणजे कुलपती, LL आहे इथं आणि OR आहे परत, हे एक लक्षात ठेवायचं आहे. चान्सलर हेच लक्षात ठेवायचं, बाकी काय नाही. चान्स तर तुम्हाला स्पेलिंग माहिती आहे, चान्स मारणे वगैरे, सो दॅट इज चान्स, किंवा चान्स आहे बाबा, एवढा लास्ट चान्स आहे आपला.
पुढं तुम्हाला हेच लक्षात ठेव, कारण इथं डबल एलचा सिंगल एल करतील किंवा ओचा ई करतील, ओचा ओ ए करतील, काही करतील. सो डबल एल ओ आर हे लक्षात ठेवायचे. चान्सलर, ठीक आहे. चान्सलर म्हणजे काय, कुलपती. स्कल्प्टर आता इथं स्कल्प्टर करू शकता, सी नंतर एल करू शकता, तसं नाही आहे. SCULPTOR स्कल्प्टर म्हणजे आर्टिस्ट, शिल्पकार. पॅसेंजर इथं ER आहे पॅसेंजरला आणि डबल एस सुद्धा आहे. आणि अनाऊन्सर डबल N आहे आणि ER आहे. अनाऊन्सर घोषणा करणारा. बेगर डबल GAR भिकारी. मॅथमॅटिशियन स्पेलिंग काही लक्षात ठेवायची गरज नाही, सोपं आहे. गणितज्ञ. ॲथलेट सोपी स्पेलिंग आहे, खेळाडू. बॅचलर OR आहे बघा, अविवाहित. आणि प्रीडिसेजर डबल एस आहे आणि OR आहे, डबल एस OR हे लक्षात ठेवायचं. प्रीडिसेजर म्हणजे काय, बिफोर, आधीचा. फ्लोरोसेंट FLUOR इथं फ्लोरोसेंट, त्याचा अर्थ आहे विविडली कलरफुल, विविध रंगाने भरलेले. लॅबोरेटरी प्रयोगशाळा. फिजिक काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये शेवटचं, QUE फिजिक, बॉडी शरीरयष्टी. आणि ॲप्सेस त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तर शेवटी डबल एस आहे. ॲप्सेस म्हणजे काय, फोड किंवा अल्सर. करिअर सोप्पा आहे, डबल ई. कॅरियर जर डबल आर आला तर वाहून नेणे. वेदर म्हणजे हवामान आणि WH आला तर वेदरमध्ये तर मग काय झालं, इफ की जर. डेझर्ट हे आपण आधीच पाहिले आणि डबल एस असेल तर स्वीट. इटिकेट आता बघा डबल टी आहे इथं, ओके. इटिकेट ETIQUETTE म्हणजे शिष्टाचार, पॉलाईट बिहेवियर. हिपोक्रेसी माहिती तुम्हाला, ढोंगी. सोवरीन आपण पॉलिटीमध्ये वाचतो, प्रिएम्बलमध्ये पण दिले. सोवरीन म्हणजे सार्वभौम. स्पेलिंग बघा ही लक्षात ठेवायची तुम्हाला, REIGN. बाकी याच्यात काय सोपं आहे. इनॉगरेशन बघा, इनॉगरेशन म्हणजे काय, ओपनिंग, उद्घाटन. कॅटलॉग आता इथं काय लक्षात ठेवायचं, हे बघा हे लॉग LOGUE इथं पण LOGUE कॅटलॉग. इथं चुकू शकतं स्पेलिंग, कळलं का. सो कॅटलॉग म्हणजे लिस्ट, यादी. आणि डायलॉग म्हणजे संवाद, कन्व्हर्सेशन. रेनेसा म्हणतात त्याला प्रोनाऊन्स करताना, पण स्पेलिंग बघा कशी, RENAISS रेनेसा, पुनरुज्जीवन, रिवायवल. वुलन डबल O आहे, डबल L आहे. वुलन म्हणजे काय, लोकर. ट्रान्सेडंट म्हणजे सुपरियर, अप्रतिष्ठ. टायरनी म्हणजे क्रुएल रूल, जुलुमशाही, डबल N आहे. इक्विलिब्रियम बॅलेन्स, समानता. आणि डायलेमा डबल M आहे, कन्फ्युजन. अवॉइड कॉमन मिस्टेक्स. कॅलेंडर. गॅरंटीची स्पेलिंग बघा, GUA आहे, GUA, ओके. आणि शेवटी डबल E आहे, गॅरंटी. GUA शेवटी डबल E, गॅरंटी. बिगिनिंगमध्ये पण डबल N आहे. इनॲप्रोप्रिएटमध्ये पण डबल P आहे. हे इथंच चुकवतात, बाकी काय चुकवण्यासारखं आहे. दुसरं मग हेच आहे चुकण्यासारखं, EAIU इथं काहीतरी मागं पुढं करतात, किंवा OUE असं इथं चुकवतात. श्रीवड म्हणजे धूर्त, शार्प. एनमिटी म्हणजे हॉस्टिलिटी, शत्रुत्व. इलिजिबल बघा डबल L आहे, इलिजिबल. कॅन नॉट रीड वाचता न येणारे. ॲप्रिशिएट डबल P कौतुक करणे. रिसोर्सेस ॲसेट संसाधने. ऑपोजिशन डबल P अगेन्स्ट विरोधक. ठीक आहे, झालं आपलं, थांबू.